लका 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 मला तर लका विश्वासच बसाना झालाय. त्या डॉक्टर्सने आपण ह्यो माणूस समजत होतो आणि ह्यो आपल्या पोरीच्या वयाच्या पोरी संग लफड करत फिरतोय. ए माकडा काय बोलतोयस रे? काय चुकीचं बोलतोय? अरे जे ऐकलं तेच बोलतोय. आणि डॉक्टरनं अख्या गावाला खूळ लावलंय. आणि मला तर शंका एक येते त्या पोरीनं आत्महत्या केलीच नसणार आहे. तर वाटतंय त्या डॉक्टरनंच काय तुझी लायक आहे का डॉक्टरांबद्दल बोलतोस वय रे? तुझी जीवन हसावतो आता मी. बजा शांत होत सोड त्याला सोड. नाही नाही आज काय मी शांत बसत नाही. ह्याचा जीवच घेतो मी. अरे बजा मर्डरच्या गुन्हेखाली आज असशील. नाही सरपंच मी कशाला नाही घाबरत डॉक्टरांसाठी काय पण. सोड त्याला सोड. ये अंधभक्त झालाय तो अंधभक्त. ते डोळ्यावरची जोपर्यंत पट्टी निघत नाही का नाही तोपर्यंत त्याला काय कळणार नाही. इकडे तुला सांगतो लय तोंड तुझं चालतंय ना. इकडे इकडे त्याला हातच लावून बघ. अरे त्या पुरीनं मारताना जी चिठ्ठी लिहिली ती काय खोटी होय? अरे जरा डोकं चालव आणि विचार कर जरा. अंधभक्त झालाय तो डॉक्टरचा अंधभक्त. एक दिवस ते डॉक्टर तुझी वाट लावणार आहे बघ तेव्हा त्याला कळल. तुला दाखवतो मग काय ते. सोडाय डॉक्टर आपलं देव माणूस आहेत. ते असलं कधी बी काय बी करू शकत नाही. कुठला बी स्वार्थ नसताना गावातल्या लोकांची सेवा केली त्यांनी. आणि ह्यो असं बोलतोय त्यांच्याबद्दल. म्हणजे तू शांत हो ना. तू कशाला म्हणायला लावून घेतो त्याचं? आपल्या तोंडावर बोललाय तो. उद्या का गाव बोल. त्या माणसानं किती काय केलंय गावासाठी माझ्यासाठी. माझ्या मेलेल्या आईला जिद्द केलंय त्याने. कधी कुणाच्या आडीनडीला नाही म्हटलं नाही. उभं राहिलं. नाही नाही याच्या पुढे डॉक्टरांबद्दल एक बी वांगाळ शब्द ऐकून घेणार नाही. नाही त्याची हाडं मोडून घडी करून पोत्यात भरून त्याच्यावरनं बुलडोजर फिरवला तर बजाबापू नाव नाही लावणार एका पोखेतच. हे डॉक्टराचं कसं नाही सांगितलं या मूर्खा मुलीनं मला. ती सोनू गेली पण मला चांगलंच अडकवून गेली. यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करायला हवा. काहीही झालं तरी मी ते या कोठडीत फार दिवस नाही थांबू शकत. वगैरे मी काय साहेब काय करताय तुम्ही? मी तुमच्यावर कंप्लेंट करील. एवढी छोटीशी पोरगी तिला विष देऊन मारून टाकलं असतं. ती मला म्हणत होती मला वाचवा मला वाचवा. मला तिला वाचवता नाही. अरे बस थोडं झालं. अहो मी का चिडूला मारे. चिडू माझ्या मुलीसारखी होती. मी का मारे? मी अतिशय हळवा माणूस आहे तुला सांगू. मी कुणावर कधी चिडत नाही. सगळ्याशी प्रेमानं बोलतोय मी. मला सांग सोनूचा आणि तुझा काय संबंध होता? साहेब लागते. सोनूच्या जमिनीचा वाद होता. तिला काही त्रास देत होते आणि मी तिला वाचत होतो. आता काही गुन्हा आहे का? सोनूची प्रॉपर्टी कोणाच्या नावाने?
डिंपलच्या नावावर आहे. सोनूची प्रॉपर्टी डिंपल कपाडियाच्या नावावर. फारच भारी आहे. साहेब लागतंय साहेब. मी काही नाही केलं साहेब. लागते साहेब. डॉक्टरांनी पोलिसांनी मारलं आणि त्यांनी घाबरून माझं नाव सांगितलं तर नीलम मॅडम बद्दल पोलिसांना कळलं तर सगळं संपल. मग काय बी झालं तरी त्यांना कळलं नाही पाहिजे. डॉक्टरांनी माझं नाव नाही घ्यायला पाहिजे. ना ते पोलीस कवा पण येतात आणि मला अटक करून नेत्या. हे बया, असं काय भूत बघितलं का तू रडतीयस? हा, मी काय तुझा खूनबिन करायला आले का काय एवढं वरडायला? मी विचार करत होते आत्या. एवढा विचार करत होती? ती एवढी घाबरली? डॉक्टरचा विचार करत होतीस ना? तुला काय वाटलं? तुला बी पकडायला आलो का काय पोलीस? तुला कसं कळलं? आता हे बघ डिंपी, आता डॉक्टर तुझा नवरा हाय. आता त्याला जेलात घेऊन गेले म्हणल्यावर तुझी बी चौकशी करायला पोलीस येतील की नाही न्यायला तुला? अगं पोलिसांचं कामच ते असतंय. आता तो डॉक्टर तिथं खरं काय बोलतोय खोटं काय बोलतोय त्याची शहानिशा नको का करायला पोलिसांना? आणि आता एखादा माणूस जर गुन्हा करत असेल तर तो एकटा करतोय का त्याला अजून कोण मदत करतोय हे बी पोलिसांना तपासायला पाहिजे ना. मी नाही त्यांना मदत केली. मी काहीच केलं नाहीये. म्हणजे हे समजा डॉक्टरनी केलं? मी असं म्हटले का आत्या? अगं पण त्यानी केलं नाही असं बी नाही ना तू म्हणत. म्या कुठं म्हणते तू काय केलं ते? आपलं ते पोलीस काय म्हणतात ना ते सांगितलं तुला. पण खरं सांगू का डिंपे, तू ना त्या डॉक्टरशी लगीन कडून लई मोठा धोंडा तुझ्या पायावर पाडून घेतलायस बघ. मी आणि आई बिंबीच्या देशापासून ओरडत होतो त्या डॉक्टरशी लगीन करू नको, पण नाही, तुला त्याच्याशीच लगीन करायचं होतं. आता भोगा तुमच्या कर्माची फळ. झालं का नाही सगळं आयुष्य बरबाद? तुझ्या आईनी तर स्वतःच्या लेकीचं समजा आयुष्याचं वाटोळ करून टाकलं बघ. नाही होत माझं वाटोळ. आणि झालं तर होते. तुला काय करायचंय? माझं मी बघीन ना. कवा कायमचा तो नवरा जेलात गेल्या? ते कशाला जातील जेलमध्ये? त्यांनी काय केलं नाही तर ते जेलमध्ये का जात्याल? आता तू आमच्या मध्ये पडू नका, नाही तर मी मम्मीला सांगेल हिला हाकलून दे म्हणून. वा ग वा डिंपे, तुला माहिती हाय हा वाडा माझ्या आईचा हाय आणि त्याच्यात माझा बी हिस्सा हाय. आणि मी हिस्सा घेतल्याशिवाय हिथून हालील व्हय ग? हा, काय वाटलं तुला? चांगले 4 शब्द सांगायला आले होते. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझाच रेडा गाबना. जा तू बी त्या डॉक्टर बरोबर जा आणि आयुष्यभर जेलात खडी फोडा. मला काय बी घेणं देणं नाही. मरा तशाच जा. जयसिंगच्या बायकोसाठी तुझं काही लफडं होतं का? नाही साहेब, काय बोलताय तुम्ही? स्वप्न सुद्धा असा विचार नाही करू शकतो मी. आमच्या वाड्यात यायच्या, वाड्यातल्या लोकांचा आधार वाटायचा, माझाही आधार वाटायचा. बस या पलीकडे करत काही नव्हतं. अरे ना तुझं काय रे? कोण आहेस कोण तू? लोक तुझ्याकडे येतात, तुझा सल्ला घेतात, त्यांना बरं वाटतं. बायका तुझ्याकडे आले त्यांना बरं वाटतं, चुकी वाटतं. नीट उत्तर दे. आता मला कसं माहिती साहेब? कदाचित बायकांना माझ्यातला प्रामाणिकपणा आवडत. मारीनं उघडा करून नीट सांग, तुझे आणि जयसिंगचे संबंध कसे होते? बरे होते, फार काही वाईट नव्हते. कधी कधी बोलणं व्हायचं आमचं, बस एवढंच. तुला काढलेल्या डेड बॉड्या दिसतात मग तुला दडवून ठेवलेले पैसेही दिसत असतील. मला कसं कळलं? ते मिस्टर कंगनी आहेत ना, त्यांनी मला दीक्षा दिली. आता मीही त्यांचा शिष्य झालो होतो. कंगनी बाबांचा. कंगनी कंगनी
होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी. त्यांनी मला सांगितलंय की तुझ्याकडे सोन्याची बिस्किट आहेत म्हणून. कुठे आहेत सोन्याची बिस्किट? तू नाही सांगितलंस ते मी शोधून काढीनच. तुझ्या घरावर छापा टाकेन, वाड्यावर छापा टाकेन. मला सांग कुठे आहेत ती बिस्किट. तू जर मला सांगितलंस ती सोन्याची बिस्किट कुठे आहेत तर माझी ऑफर आहे तुला. अर्धे तुझे अर्धे माझे. या बदल्यात मी ही केस वीक करीन, तू निर्दोष सुटशील. तुला 3 मिनिटाचा वेळ आहे. 3 मिनिटं म्हणजे 180 सेकंद. कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी. वेळ सुरू झाली. डिंपे, ए डिंपे, डिंपे, काय हाय? अगं हे बघ, ही डॉक्टरांना कापड आणि डबा नेऊन दे. तिथं पोलीस स्टेशन मध्ये कसलं खायला असेल नसेल, हा एवढा डबा नेऊन देत बाया त्यांना. मला का माहिती? डिंपे, नवऱ्यापेक्षा काय काम महत्वाची आहेत का? हा अगं अशी काय करतीयस? त्यांनी काय तिथं खाल्ला असेल नसेल, उपाशी मारणार आहेस त्यांना? आणि तू बायको आहेस ना त्यांची, तू काळजी घेणार नाही तर कोण घेणार? जा. आता हिला कसं सांगू? मी जर तिथं गेली तर तो इन्स्पेक्टर जामकर मलाच आत टाकायचा. डिंपे, अगं कुठं हरवलीस? मम्मी, अगं डॉक्टरांना डबा द्यायला मला तिथं परवानगी नाही देणार ते. अशी कशी परवानगी देणार नाही? चल मी बी येते तुझ्या संग, बघते कशी परवानगी देत नाही ती. चल. ही आली आणि हिनं माझा फोटो बघितला तर माझी आणखीच वाट लागायची. डिंपे, डिंपे, तू येतेस का मी जाऊ एकटी? नाही, म्या बायको आहे ना त्यांची, जाते म्या. डिंपे, आणि सगळ्या डबा संपवल्याशिवाय येऊ नकोस परत. वाईकर, पिना संपल्या त्याच्या. पिना संपल्यात आहेत का? नवीन मागवा. काय झालं? हो, तुम्हाला दुसायला काय झालं? विश्वास उडालाय माझा तुमच्यावरचा. अपेक्षा भंग केले तुम्ही माझ्या. अहो काय ते नीट सांगा. तुम्हाला बघून वाटलं होतं साहेब, हा वा हे असे साहेब पाहिजेत, पण तुम्ही निराशाच केली. साहेब तुम्ही आमच्या बरोबर वाईट वागले असतात ना तर आम्हाला काही वाटलं नसतं. पण आत्ता जे तुम्ही काय करताय ना ते नाही आवडलं आपल्याला. अहो काय बोलताय काय तुम्ही? आपण काय कोडं कोडं खेळतो का? नीट सांगा. साहेब तुम्ही त्या माणसाकडून, त्या डॉक्टरकडून पैसे घेऊन त्याला सोडून देणार आहात? नाही साहेब, साहेब तुम्ही असं करू नका. हे बघा वाईकर, पोलिसाच्या पगारात भागत नाही माझ्या सोबतचे माझे मित्र कुठल्या कुठं निघून गेले. गाड्या घेतल्या, बंगले घेतले, मोठमोठ्या प्रॉपर्टी आहेत त्यांची. मी काय करतो? गुंडांच्या पाठीमागे पळतोय, पाठलाग करतोय त्यांचा. अहो मलाही वाटतं मी श्रीमंत आहो, भरपूर पैसा असावा माझ्याकडे, फिरायला जावं, गोव्याला जावं, मलेशियाला जावं. आपल्या पगारात होईल का ते? त्यासाठी चाललंय.
मलाही मी याच्यातला हिस्सा देणार. म्या काय केलं? हो म्या काहीच केलं नाहीये. मला जाऊ द्या. हे काय करताय तुम्ही? अहो म्या काहीच केलेलं नाही. जाऊ द्या ना मला. अहो हे काय करताय तुम्ही? मला जेलमध्ये नाही जायचं. मला जाऊ द्या. म्या काहीच नाही केलं. ऐका माझं. जाऊ म्या काहीच केलं नाही. मला नाही जायचं. सोडा मला. आठवतंय मी काय बोललो होतो? तुम्हा दोघा नवरा बायकोंना जेलमध्ये टाकणार म्हणून. आता करा राजा राणीचा संसार. मॅडम याला आत टाका. सोडा मला. सोडा मला. नाही जायचं जेलमध्ये. अहो सोडा. हे सगळं काय चाललंय? त्या जामकरनं पार माझी झोप उडवली. सारखं मला अटक केल्याचे स्वप्न पडायला लागले. ते जाऊ दे. मी नाही जात डॉक्टरांना भेटायला. उगाच त्यांना भेटायच्या नादात मी आपण अडकायची. काय डिंपल कपाडिया आलात? मी तशाच निघालात? बरे दिसते का ते? विरह हो विरह, दुसरं काही नसे. लोक काय म्हणतील आम्हाला? चला तुम्हाला तुमच्या नवऱ्याची भेट घालून देतो. मॅडम यांना बेड्या न घालता आतमध्ये सन्मानाने घेऊन या. या 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 चला या 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 इथं या. हा मोठा प्रवास झाला. बोला काय काम आहे आता माझ्याकडे? डॉक्टरांना डबा द्यायचा आहे. आणला डबा? द्या. बघू मी काय खाणार थोडीच आहे, खाणारच आहे. द्या डबा. बापरे, वास 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 वास. काय असेल बरे? अरे बाप रे, माझ्या आवडीची भाजी. अरे बाप रे, भाकरी. वाह, एक घास खाऊ, एक घास खाऊ. काय चव आहे हो? काय चव आहे डिंपल कपाडियाच्या हाताला? मम्मीनं बनवलाय. काय चव आहे डिंपल कपाडियाच्या आईच्या हाताला? वा, त्यांना सांगा फार छान स्वयंपाक करता तुम्ही. त्यांना सांगा चव आहे हाताला, जादू आहे त्यांच्या हातात. त्यांना म्हणा कधीतरी बोलवा, आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी. नाही तर मी येतो. वाईस वर्ष एकच ना, जेवण होणं महत्वाचं. तुम्ही बोलवलं काय, मी आलो काय? काही म्हणा, तुमच्या सारखा पार्टनर पाहिजे भाऊ. प्रत्येक गोष्टीत साथ देणार. पार्टनर नाही, बायको आहे मी त्यांची. पार्टनर काय, बायको काय एकच ना. आता तुम्ही नाही का पार्टनर? एक खाऊ, एक खाऊ, एक. संपलं. आता हात धुवायचा. मी आताच हात धुवून घेतले. मी नाराज आहे तुमच्या. तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी आणलेला डबा मी मधल्यामध्ये फस्त केला. मला काय अधिकार पोचतोय सगळं करण्याचा?
पोलीस असलं म्हणून काय झालं? तुम्ही मला थांबायचं. ओ पोलीस थांबा, पोलीस, ओ पोलीस थांबा, थांबा ओ पोलीस, ओ पोलीस, ओ पोलीस थांबा असं म्हणायचं ना. थांबा असं धाकात घ्यायचं मला. मी थांबलो असतो. पोलीस असलं म्हणून काय झालं? थांबलो असतो मी. अपराध केलाय मी मोठा, प्रायश्चित्त घेतलं पाहिजे मला. त्या बदल्यात मी तुम्हाला जेलमध्ये टाकतो. म्हणजे तुमची जेलमध्ये भेट घडून टाकतो. म्हणजे ते जेलमध्ये, तुम्ही जेलमध्ये, जेलमध्ये जेल. म्हणजे तुमच्या मनासारखं होईल ना. जेल जेल, जेलमध्ये जेल, जेलमध्ये 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 जेल जेल. मॅडम त्यांना टाका जेलमध्ये, त्यांची भेट घडून टाका जेलमध्ये.